एका तपासासाठी गेलेले पुणे पोलीस हे तपास करण्याबरोबरच तपास कमी करून चक्क पिकनिक करून म्हणजेच काय तर पर्यटन करून परतल्याची एक घटना समोर आलेली आहे। या तीनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। संपूर्ण प्रकरण खरं तर खूप विचित्र आहे असं आपण म्हणूया। चक्रावणारं प्रकरण आहे। जे काही घडलंय ते कुठे घडलेलं आहे तर अर्थातच पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये हे सगळं घडलेलं आहे। विश्रामबागच्या बाहेर मी आता उभी आहे। तुम्ही जर पाहिलं तर पुण्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटना ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडत असतात ते विश्रामबाग पोलीस स्टेशन आहे। मध्यवर्ती पेठांमधलं हे पोलीस स्टेशन आणि याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 3 कर्मचाऱ्यांनी हा सगळा प्रताप केला असं म्हणावं लागेल। घडलेलं असं आहे की या प्रकरणामध्ये एक PSI महिला आहेत, त्याचबरोबर एक पोलीस हवालदार आहेत आणि एक पोलीस शिपाई आहेत। त्यांनी मिळून हा सगळा प्रकार केलाय। घडलेलं असं आहे की एप्रिल 2026 मध्ये या ठिकाणी विश्रामबागच्या हद्दीमध्ये राहणारी एक जी महिला आहे, या महिलेनं तिचं साताऱ्यातलं जे घर होतं, सासर होतं, त्या ठिकाणी तिला कौटुंबिक हिंसाचार केला जात होता वगैरे अशा आशयाची एक तक्रार दाखल केलेली होती। त्याच तक्रारीचा तपास करण्यासाठी या ज्या PSI आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर 2 कर्मचारी अशा तिघांना साताऱ्यामध्ये पाठवलेलं होतं तपासाकामी। मात्र या तिघांनी काय केलं तर सुरुवातीला जाताना यांनी तक्रारदार महिलेला सोबत घेतलेलंच होतं। त्यानंतर हे थेटपणे साताऱ्यात पोहोचल्याच्या नंतर साताऱ्यातला प्रसिद्ध कणसे ढाबा म्हणून एक आहे, या ढाब्यावरती सगळ्यात पहिल्यांदा थांबले। तिथे गेल्याच्या नंतर जेवण केलं, निवांत वेळ घालवला। त्यानंतर साताऱ्यातल्या शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। तिथे त्यांनी हजेरी लावली आणि इतर जी काही प्राथमिक तपासाची कामं असतात ही सगळी कामं केली। त्यानंतर घटनास्थळावर पोहोचले। तिथे गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं चौकशी आणि इतर सगळीच तपास होणं गरजेचं होतं, अहवाल दाखल होणं गरजेचं होतं, तसं फारसं त्यांनी केलं नाही। किरकोळ चौकशी वगैरे या सगळ्यामध्ये त्यांनी केली। तिथून पुन्हा एकदा तक्रारदार महिलेला सोबत घेऊन हे सगळे निघाले। त्यानंतर खरं तर त्यांनी थेट पुण्यामध्ये येणं अपेक्षित होतं, तसं न करता हे 4ही जण थेट पोहोचले ते कासपठारावरती या सगळ्यांनी मिळून पर्यटन केलं। तिथून पुढे आणखीन 2-3 स्पॉट आहेत साताऱ्यातले फिरण्यासारखे, तिथे सुद्धा जाऊन यांनी पर्यटन केलं। पुन्हा पुण्याला परतण्याच्या वेळेस ही जी महिला आहे तक्रारदार, ती सातत्यानं असं म्हणत होती की घरी माझी आई एकटी आहे, तिला अनेक त्रास आहेत, तिचं कुठेतरी मेडिकल कंडिशन्स आहेत आणि त्यामुळे आपल्याला लवकर घरी जायचं असं म्हणत असताना सुद्धा या महिलेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी पुन्हा एकदा पुण्याला परतत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी ते थांबले। तिथे त्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर हे सगळेजण पुण्यात दाखल झाले। पुण्यात दाखल झाल्याच्या नंतर सुद्धा असं पाहायला मिळालं की ही महिला जी आहे ती पुण्यातल्या मध्यवर्ती पेठांच्या भागामध्ये वास्तव्याला आहे। पण यांनी काय केलं तर तिला स्वारगेटलाच उतरवण्याचा प्रयत्न केला। रात्रीचा खूप उशीर झालेला होता आणि त्यावेळेस स्वारगेटला तिला उतरण्यासाठी सांगण्यात आलं। मात्र या महिलेनं विनंती केली की मी इथून एकटी जाऊ शकत नाही। त्यानंतर नारायण पेठेच्या भागामध्ये आणून या महिलेला सोडलं। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेनं ही जी बाब आहे ती वरिष्ठांच्या कानावर घातली। त्यानंतर या प्रकरणामधली कारवाई जी आहे ती होणं अपेक्षित होतं। सगळ्यात पहिल्यांदा पुणे पोलिसांनी एक अंतर्गत समिती गठीत केलेली होती। या समितीच्या नुसार प्राथमिक चौकशी वगैरे झाली आणि त्या सगळ्यामध्ये जेव्हा हे 3ही पोलीस कर्मचारी दोषी आढळले त्यानंतर अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या प्रकरणामधली कारवाई केलेली पाहायला मिळते। या कारवाईच्या नुसार आता हे जे तिघेही आहेत म्हणजे एक PSI महिला आहेत आणि त्यांच्याबरोबर 2 कर्मचारी आहेत, या तिघांची सुद्धा 2 वर्षांसाठीची वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे। PSI महिला ज्या आहेत त्यांचं नाव स्वरूपा नाईकवाडे असं आहे, तर पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि महिला पोलीस कर्मचारी कोमल कांबळे अशा या तिघांवरती ही सगळी कारवाई झालेली आहे। अतिशय लज्जास्पद हा सगळा प्रकार म्हणावा लागेल। पुणे पोलिसांचं एक नाव आहे, पुणे पोलीस खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात असं अनेकदा म्हटलं जातं, अर्थात ते करतातही। मात्र अशा काही 1-2 घटना होतात ज्यामुळे पुणे पोलिसांची रेप्युटेशन खराब होते, प्रतिमा डागाळते। तसंच हे सुद्धा प्रकरण म्हणावं लागेल। विशेष म्हणजे हे प्रकरण खूप जास्त सिरियस होतं। या महिलेच्या घरी पेशंट असताना सुद्धा ही महिला तपासासाठी आपल्याला न्याय मिळेल पोलिसांच्या माध्यमातून म्हणून ही त्या ठिकाणी गेलेली होती। अपेक्षित काय होतं तर या पोलिसांच्या टीमनं तिथं जाऊन चांगल्या पद्धतीनं तपास करणं, अनेकांचे जबाब गोळा करणं किंवा काय नेमका त्या महिलेबरोबर हिंसाचार घडलेला होता याची जास्तीत जास्त माहिती घेणं आणि तो सगळा अहवाल पोलीस स्टेशनला सादर करणं हे सगळं अपेक्षित होतं। मात्र तसं न करता तपास कमी केला, चौकशी कमी केली, पिकनिक मात्र खूप छान झाली, कासपठार फिरले, इतर अनेक 2-3 स्पॉट्स वगैरे फिरलेत आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामधली आता कारवाई झालेली आपण पाहतोय। मुळात हा सगळा प्रकार जो आहे तो टाळता आला असता। पुणे पोलीस असतील किंवा कुठलेही पोलीस असतील अनेकदा त्यांना अशा पद्धतीच्या दौऱ्यांवर जावं लागतं जेव्हा त्यांना
दुसऱ्या एखाद्या शहरात जाऊन राज्यात जाऊन सुद्धा अनेकदा तपास करायचा असतो, पण तिथे जाऊन केवळ तपासच करणं अपेक्षित असतं। तिथे जाऊन अशा पद्धतीनं पर्यटन करणं हे कधीच अपेक्षित नसतं। ऑन ड्युटी तुम्ही या सगळ्या गोष्टी करता आणि ही कुठेतरी पुणे पोलिसांच्या प्रतिमेला लज्जा वाटेल अशा पद्धतीची ही घटना आहे आणि त्यामुळेच या प्रकरणामधली आता कारवाई सुद्धा झालेली पाहायला मिळते आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये काम करताना पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।